गटारीच्या पार्श्वभूमीवर येऊर वनक्षेत्र आज सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे। जंगलात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि ठाणे वाहतूक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मध्यधुंद अवस्थेत जंगलात धिंगाणा घालणे आणि धबधब्यांवर पार्ट्या करण्याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। येऊर मधील बंधारे, नाले आणि डोंगर भाग अति संवेदनशील असल्याने मोठ्या गर्दीमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाटीलपाडा, पाटोणपाडा, भेंडीपाडा, रोणाचा पाडा, जांभूळपाडा, वणीचा पाडा आणि नारळीपाडा परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीमान पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे इथे वागळे वाहतूक उपविभागचे आम्ही अधिकारी आणि अंमलदार यांनी आम्ही या ठिकाणी नाकाबंदी लावली असून या ठिकाणी जे काही लोक पार्टी करण्यासाठी किंवा गटारी साजरे करण्यासाठी वर येऊर इथे जात असतील किंवा येत असतील, या ठिकाणी आम्ही नाकाबंदी दरम्यान इथे चेकिंग ठेवलेलं आहे। त्या ब्रीथ ॲनालायझरच्या साहाय्याने आम्ही ते ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस करीत आहोत आणि कोणी त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळून आला ब्रीथ ॲनालायझरच्या साहाय्याने जेव्हा चेक करत असताना तर आम्ही त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई कलम 185 अन्वये करत आहोत। या ठिकाणी ठाणेकरांना आव्हान हेच असेल की आपण येऊर हे आपल्यासाठी एक शहरासाठी एक खूप वरदायक असं जागा आहे आणि या ठिकाणी एक आपलं एक फुफ्फुस आहे ते। त्या ठिकाणी आपण पर्यावरणाचं रक्षण करणं, त्या ठिकाणचे जे वनस्पती आहेत त्यांचं रक्षण करणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे आणि नागरिकांनी जे काय आहे ते पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काय योग्य प्रकारे वर्तन करावं। कुठल्याही प्रकारची म्हणजे बेकायदेशीर कृती त्या ठिकाणी आतमध्ये वर जाऊन डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी जसं की आता दारू पिणे किंवा काही मोठमोठ्यानं DJ लावणे, त्या ठिकाणी जे काय वन्यजीव असेल त्यांना हानी पोचेल किंवा त्रास होईल अशा प्रकारचं कुठलेही त्या ठिकाणी वर्तणूक करू नये असे मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, ठाणे।